महावितरणचे श्री अजय भूषण पांडे आणि हेमंत नगराळे विशेष महानिरीक्षक महावितरण यांच्या विरुद्ध अध्यक्ष महाराज मी एक हक्कभंगाची सूचना दिलेली आहे। अध्यक्ष महाराज ते आपल्याला पत्र दिलं मला मांडायची परवानगी द्यावी म्हणून। अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महाराज आंदोलन होत आहेत आणि अध्यक्ष महाराज या ठिकाणी मागच्या काळामध्ये श्री अजय भूषण पांडे यांच्या विरुद्ध एक हक्कभंगाची सूचना मी मांडली होती आणि अध्यक्ष महाराज ती सूचना आपण आपल्या विशेष अधिकारामध्ये अध्यक्ष महाराज 26 सप्टेंबर रोजी स्वीकारली होती। तेव्हापासून अध्यक्ष महाराज श्री अजय भूषण पांडे हे काही ना काही कारण काढून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। अध्यक्ष महाराज आता नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या संघटनांची आंदोलन चालू आहेत आणि MERCने जो निकाल दिला त्यानुसारच लोड शेडिंग झालं पाहिजे, त्यापेक्षा 1 मिनिटही अधिकचं लोड शेडिंग आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचे अध्यक्ष महाराज भूमिका आम्ही वेळोवेळी घेतली आणि अध्यक्ष महाराज ही भूमिका घेतल्यानंतर त्याचे काही प्रेस कटिंग्स देखील आले आणि आम्ही सांगितलं की अजय भूषण पांडे यांनी अशा प्रकारचं काम करू नये, अशा प्रकारचे प्रेस कटिंग देखील आले। अध्यक्ष महाराज श्री अजय भूषण पांडे आणि हेमंत नगराळे यांनी आमच्या प्रेस कटिंग्स जोडून एक पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला पाठवलं आणि अध्यक्ष महाराज तेच पत्र प्रेसला रिलीज केलं। त्याची भाषा बघावी अध्यक्ष महाराज। मे काइंडली परस्यू द झेरॉक्स ऑफिस वगैरे ठीक आहे। नोव्हेंबर द सेड न्यूजपेपर कटिंग रिलेट टू द इश्यू ऑफ इलेक्ट्रिसिटी लोड शेडिंग अँड द व्हेरियस एजिटेशनल प्रोग्राम्स टू बी कंडक्टेड बाय व्हेरियस पॉलिटिकल पार्टीज अँड देअर अलायन्सेस। आता याच्या पलीकडे पहा, इथे सगळ्यांचा एकत्रितपणे माझा विशेष उल्लेख अध्यक्ष महाराज। युअर काइंड अटेन्शन इज ऑल्सो ड्रॉन टू स्पेशल थ्रेट इश्यूड बाय बीजेपी MLA श्री देवेंद्र फडणवीस इंडिकेटिंग दैट मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर अजय भूषण पांडे ऑफ MSTDCL should not step in Nagpur, otherwise he will have to face serious consequences and he will be arrested wrongfully। अध्यक्ष महाराज ही भाषा आपण बघावी, जे वृत्तपत्रात छापून आलाय ते आपण बघावं। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सगळ्या आमदारांच्या बद्दल माहिती असेल मी असं गुंड वगैरे प्रवृत्तीचा आहे असं कधी तुझ्या निदर्शनास आलं का माननीय उपमुख्यमंत्री महोदय? माझी कधीच आलं नाही। अध्यक्ष महाराज आपण मला ओळखता आणि अशा प्रकारे केवळ मी एक हक्कभंगाची सूचना मांडली आणि ती आपण स्वीकारली आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी घोषित केलं होतं की या अधिवेशनामध्ये मी यांचे भ्रष्टाचाराचे वाभाडे काढीन आणि ज्या प्रकारे MERCच्या ऑर्डरचे यांनी धज्ज्या उडवल्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी जाब विचारीन, मी यांना काम करू देणार नाही अध्यक्ष मोठ्या सभागृहामध्ये अशा प्रकारचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सांगितलं। म्हणून अशा प्रकारे माझा गुंड म्हणून उल्लेख करून हे पत्र पाठवून अध्यक्ष महोदय ते प्रेसला रिलीज करण्यात आलं। हे प्रेसला रिलीज करण्यात आलं अध्यक्ष महोदय आणि संरक्षण मागितलं माझ्यापासून अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय माझ्यापासून संरक्षण मागणं म्हणजे जाऊ द्या तो त्यांचा विषय, पण अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये कुठल्याही दबावाखाली काम न करण्याचा माझा हक्क आहे आणि हा हक्क या पत्रामुळे आणि हे प्रेसला परत द्याल त्यांना। अध्यक्ष महाराज या संदर्भात बावनकुळे साहेबांनी जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे। अध्यक्ष महाराज हे मार्केट अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी शहराला मार्केट आहे, आपण कृषी उत्पन्न बाजार समिती तयार केलेली आहे आणि अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समिती जर हा सगळा शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट गेला अध्यक्ष महोदय तर काही अडचण राहत नाही आणि छोटे जे फक्त अध्यक्ष महाराज म्हणजे ज्याला आपण सब ब्रोकर म्हणतो ते त्या ठिकाणी राहू शकतात। या संदर्भातला सगळा प्लॅन महानगरपालिकेने तयार करून राज्य शासनाला दिलाय। मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतो की मागच्या आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे। ती स्थगिती उचलण्याच्या संदर्भात आपल्या म्हणजे माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात अनेक वेळा चर्चा झाली आणि त्यांनी अनुकूलता दाखवली। त्यांचंही हे मत होतं की ही स्थगिती उचलली गेली पाहिजे कारण हे मार्केट त्याशिवाय आपण सुधारू शकत नाही। महानगरपालिकेला मोठा मार्केट तयार करायचा आहे त्या ठिकाणी
आणि जोपर्यंत हे मोठं मार्केट तयार होत नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्थगिती उठत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकत नाही. म्हणून या संदर्भात जे काही पार्टीज असतील त्यांचं त्वरित हिअरिंग करून आपण दिलेली स्थगिती माननीय मुख्यमंत्री उचलतील का अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री या एपीएमसीला नाही, एपीएमसीनं मुख्यमंत्र्यांची स्थगिती दिली त्यावर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका केलेली आहे. आता एका बाजूला रीट याचिका असताना आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उडायला काही हरकत नाही, परंतु मी असं म्हणेन की मुख्यमंत्री महोदय बैठक घेऊन एपीएमसी सन्मान्य तर याच्यात प्रश्न निघू शकेल. जाणून देतो की ही मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली म्हणून ते रीट याचिकेत गेले. म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हिअरिंग घेतलं तर त्या रीट याचिकेला कुठलीही अडचण नाही, उलट ते रीट याचिका परतच घेतील. म्हणून दोन्ही पक्ष जे आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी जर बोलावून घेतलं, म्हणजे हा इथे बोलायचा विषय नाही, पण दोन्हीकडे काँग्रेसचेच लोक आहेत अध्यक्ष महाराज जे एकमेकाशी भांडतायत, हा इथला बोलायचा विषय नाही, पण फक्त सुविधा करता सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी जर बोलावून घेतलं तर अध्यक्ष महोदय हा विषय संपेल आणि नागपुरात 200 कोटी रुपयाचं अत्याधुनिक देशातलं सर्वात मोठं मार्केट त्या ठिकाणी उभं राहू शकेल. सगळी तयारी झाली आहे, फक्त माननीय मुख्यमंत्र्यांकरता ते अडलंय. बरं बोला काय हरकतीचा मुद्दा असा आहे, या ठिकाणी पॅकेजच्या संदर्भातली चर्चा उपस्थित करताना अनेक सन्मान्य सदस्यांनी तो गायीचा घोटाळा, पशुधनाचा घोटाळा झाला त्याबद्दलच्या बाबी उपस्थित केल्या. गायीच्या ऐवजी सांड दिला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे घोटाळे या ठिकाणी काढले. पशुसंवर्धन मंत्र्याचं उत्तरच झालं नाही. पॅकेज मधल्या भ्रष्टाचाराचा प्रमुख मुद्दा हा गायीचा घोटाळा असताना पशुसंवर्धन मंत्र्याचं उत्तर नाही. अध्यक्ष महाराज वीज मंत्र्याचं उत्तर नाही. वीज मंत्र्याचं उत्तर नाही. चौकशी आयोग वीज मंत्र्याचं उत्तर नाही अध्यक्ष आणि महाराज. त्याची चौकशी पूर्ण होईल. ठीक आहे. वीज मंत्री सन्माननीय सदस्य सुरेश फडणवीस तुम्हाला देतो. या उत्तराला माझी हरकत अशी अध्यक्ष महाराज की 371(2) खाली राष्ट्रपतींनी जे अधिकार दिले त्या अधिकारामध्ये राज्यपालांचे निर्देश दिले आहेत. त्याच्यामध्ये राज्यपालांनी अध्यक्ष महोदय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सिंचनाच्या व्यतिरिक्त याचा उपयोग करता येणार नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे राज्यपालांच्या निर्देशाची आपण पायामल्ली करताय. राज्यपालांना अधिकार अध्यक्ष महाराज हे माझ्याजवळ संविधान आहे, या कॉन्स्टिट्यूशन दिलेले अधिकार आहे.